बामणी येथे सेवापूर्ती गौरव सोहळा थाटात संपन्न। 33.5 वर्षाच्या निष्ठावान सेवेचा गौरव। पठाण युनुस खान मुकरम खान यांना सन्मानपूर्वक निरोप। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथे शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता श्री पठाण युनुस खान मुकरम खान यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तब्बल 33.5 वर्ष शिक्षण सेवेत कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या आदर्श शिक्षकास भावनिक वातावरणात सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजकुमार गुणवंतराव गंगापुरे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी माननीय नरेंद्र मेडेवार, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक माननीय बुनहान हाशमी, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय नितीन लोहकरे, गट शिक्षण अधिकारी माननीय शफी शेख तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री पठाण युनुस खान मुकरम खान यांच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थीप्रिय सेवेला उजाळा दिला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी यामुळे ते शिक्षक वर्गात आदर्श ठरल्याचं मत व्यक्त करण्यात आले। यावेळी उपसरपंच दिलीप कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री पठाण युनुस खान मुकरम खान यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। सत्कारावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते। कार्यक्रमाच्या शेवटी श्री पठाण युनुस खान मुकरम खान यांनी आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत उपस्थितांचे आभार मानले। शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद आणि समस्त ग्रामस्थ बामणी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। संपूर्ण सोहळा सन्मान, कृतज्ञता व भावनिक वातावरणात पार पडला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी या शाळेत होत असलेल्या सेवानिवृत्तीच्या समारंभाचे अध्यक्ष आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तरुण अध्यक्ष श्रीयुत राजकुमार गुणवंतराव गंगापुरे सर, या समारंभासाठी लातूरहून उपस्थित असलेले आणि उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद लातूरतून आलेले आदर्श आमचे मित्र मान्य श्री बुरान हाशमी, आमच्यासाठी खूपच भावनिक आणि अभिमानाचा आहे। आज माझ्या वडिलांचं सेवापूर्ती सोहळा आहे। पप्पा, तुम्ही फक्त नोकरीच नाही केली, तुम्ही आयुष्यभर प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि मेहनतीने काम केलेलं आहे आणि हे आम्ही लहानपणापासूनच बघतो। तुमच्या प्रत्येक दिवसात शिस्त होती, प्रत्येक कष्टामागे आमचं भविष्य घडविण्याचं हेतू होतं। त्यामुळे आम्ही आज जे काही आहोत त्यामागे तुमचं संस्कार, तुमचे मार्गदर्शन यामुळेच आम्ही आज ते घडलेलो आहोत। पप्पा, तुमचं आयुष्य आम्हाला असं शिकवतं की यश म्हणजे असं कोणतं तरी पद नसतं, तर प्रामाणिकपणाने जीवन जगणं हेच खरं यश आहे। आज तुम्ही निवृत्त होत असाल, पण तुमचे कार्य, तुमची मूल्य आणि तुमचं प्रेम हे कधीच निवृत्त होणार नाही। आता तुमच्यासाठी शांत सकाळी, आनंदी दिवस आणि आयुष्यभर सुख शांती मिळो हीच प्रार्थना करतो। आणि आम्हाला अभिमान आहे पप्पा, आम्ही नेहमीच म्हणू आमचे वडील म्हणजे आमचे आदर्श आहेत। सो हॅपी रिटायरमेंट पप्पा। खरं तर आमच्या सगळ्यांसाठीच हा दिवस भावनिक आहे। त्यांचे विद्यार्थी असोत, त्यांचे सहकारी किंवा आम्ही कुटुंबातील सगळे सदस्य। 31 डिसेंबर पप्पांच्या ड्युटीचा शेवटचा दिवस। त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलेली भावना, त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलेली भावुकता, पप्पांच्या कामावरील प्रेम, त्यांची प्रामाणिकपणा आणि त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष होती। मला अगदी शाळेत असतानापासून, माझ्या वर्गमित्रापासून ते अगदी ओळखीच्या लोकांपर्यंत
मला सगळेजण प्रत्येकजण मला येऊन म्हणायचे तुझे पप्पा खरंच देव माणूस आहेत, खरंच खूप छान आहेत, भारी माणूस आहेत. मला पण तेव्हा खूप भारी वाटायचं, अभिमान वाटायचं. पण त्याच वेळी मनात एक भावना यायची की एवढा थोर व्यक्तिमत्वाच्या माणसाचा लेख रोवण्यासाठी मी कुठेतरी कमी पडत आहे का. पण इथे आज तुमच्या सगळ्या समोर थांबून मला एवढंच सांगायचंय की मी सतत प्रयत्न करत राहीन पप्पांच्या अपेक्षांना योग्य ठरवण्यासाठी, त्यांच्यासारखा माणूस बनण्यासाठी. इंशाअल्लाह. ले जल्दी इसमें फोन है, ले जल्दी. आजच्या या माझ्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी मेरा है पापा का नहीं मेरे पास, किसको या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमारजी गंगापुरे साहेब आणि आजचे प्रमुख अतिथी मैं भी नहीं करी. आणि माझे मित्र जिल्हा परिषद लातूरचे माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी मान्य श्री बुरान हाशमी साहेब, माझ्या तालुक्याचे आमचे उसमें लो, उसमें गट शिक्षणाधिकारी मान्य शफी शेख साहेब, अच्छा उनको माझे मेवणे उपनगराध्यक्ष नूतन नवीनच त्यांची निवड झाली असे माझे मेवणे अय्याज शेख अमन भाई के पास है क्या? आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले छोटे साहेब, केंद्र प्रमुख नरोटे साहेब, संजय मळभागे साहेब, राजेंद्र मळभागे साहेब उठता है बहिटच नाही. आणि किशनरावजी बिरादार आणि आत्ताच ज्यांच्या गावामध्ये माझी सुरुवात झाली शाळेची, माझे आदर्श साखरे सर, दामाजी बालुरे सर, माझ्या गावचे सरपंच प्रभावतीताई आणि सरपंचपती राजकुमारजी बिरादार साहेब जे आपल्यात नाहीत. नुकतंच त्यांचं काही दिवसापूर्वी अपघाती निधन झालं आणि आमच्या बामणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. सदा शाळेला भेट देणारेच नाही तर काय कमी आहे, पहिला प्रश्न साहेबांचा, काय कमी आहे तुम्हाला सांगा. आणि त्याच दिवशी ज्या दिवशी ते जाणार, देव त्यांना नेणार आम्हाला माहीत नव्हतं. याच वडाखाली सगळ्या लेकरांच्या हातात हात देऊन आणि आम्हाला काय कमी आहे, फर्निचर कोणतं काय लगेच देऊन टाकू आणि याच मैदानावरती बनसोडे साहेबांना आणून जंगी तुमचा सत्कार करायचा.